131वी घटना दुरुस्ती लोकसभेने फेटाळली आणि त्याच्यामध्ये जो भाजपचा फियास्को झाला, आपल्या गावठी भाषेमध्ये जो पचका झाला आणि त्याच्यामुळं भाजपाचा फियास्को झाल्यामुळं ते महिला आरक्षणाला त्या घटना दुरुस्तीची जोडताय. खर तर महिला आरक्षणाचा आणि या घटना दुरुस्तीचा काही संबंध नाहीये. अर्थार्थी यांना डिलिमिटेशन करून खासदार वाढवायचे होते, कारण उत्तरेमध्ये यांचं प्राबल्य जास्त आहे ते, आणि आता यांना फटका बसलाय लोकसभेमध्ये. यांचा 400 पारचा नारा झाला नाही आणि त्याच्यामुळं त्याने हा एक गनिमी कावा केलाय आणि त्याचं एक फसवा. आता तुम्ही मला सांगा, सत्ताधारी पक्ष जर 2023 मध्ये जर महिला आरक्षण बिल पास झालं होतं, तर पुन्हा अजून काय त्यांना करायचं याच्यातून, तर हा एक फेक नरेटिव्ह पसरवायचं त्यांचं कारस्थान आहे. हिंमत असेल तर भाजपाने या 543 मध्येच 33% आरक्षण द्यावं, त्याला काँग्रेस पाठिंबा देईल आणि मग नंतर डिलिमिटेशनचं काय करायचं ते बघू आम्ही. आणि त्याच्यासाठी निवड ही आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि राज्यामध्ये काँग्रेस सगळीकडे, आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे या भाजपाच्या कूटनीतीला, कटकारस्थानाला, महिलांच्या मागून लपून जे त्यांचं राजकारण चाललंय त्याला प्रतिकार करण्यासाठी या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत.